कुठपर्यंत आले होते शांता मग तुम्ही? अहो जवळच आला होता वावराच्या, जास्त दूर नव्हता. पण अशा विजा चमकायला बसल्या काही सांगा नको बाप्पा. हिंमतच नाही झाली मग वावरात यायची. मग तो झाबरू दिसला तर म्हणला सांगून देशील की वापस गेल्या म्हणून. मग आला होता का झाबरू सांगायला? हो येत होता, तर मी निघालो होतो तेव्हा यासाठी, याच्यासाठी लवकर निघालो की नको यार म्हणून सांगायसाठी, नाही का. फोन वगैरे करतो म्हणत होतो खोपडीत जाऊन. हो पूर्ण खुल्लाच झाला होता ना, असं वाटत नव्हता पाऊस येईल म्हणून. नाही शांता, 2-3 दिवस झड आहे म्हणतात तर बरोबर आहे. तर वाटते आपल्याला की आता नाही येईल पाऊस म्हणून, आणि मग एवढ्या लवकर रंग करते पाऊस. हे काही सांगू नको, काही सुधरूच नाही देत. ते पहा ना, तुमच्या मागे गळते, तिथं बकेट ठेवलं तर पहा अर्धी बकेट भरली. अरे तो टपकना नाही दुरुस्त झाला, नाही का. का कस कस साहून मागितलं तर का माहीत. अरे पाऊसच तसा आला ना बेभाम, उलट ना पुलट येत होता, मग म्हणून तो गडला. आत्ता थांबला नाही पाऊस. हो खुला झाला. येतो शांता मी थोडासा फिरून. आता कुठं चालले तर तुम्ही? येतो थोडासा फिरून आता. बाबा आता चहा वगैरे पेले घरी. आता कुठे चालले? येतो तिकडे चौकातून थोडासा. घरी आता कसा बोर बोर लागून राहिला. हे लाईटही गेली आहे, टीव्ही गिव्ही पाहिलं असतं तर. हो जी बाबा, लाईटही गेली आहे. टीव्ही पाहायला तर कसं मनोरंजन होऊन जाते, एखादी पिक्चर गिक्चर चांगली राहिली तर पाहिलं तर. हो तर म्हणूनच येतो म्हटलं. ठीक आहे ना बाबा, जा. चल बाल्टीचं पाणी फेकून देऊ का? अर्धी बाल्टी भरली आहे, राहू देतो. अजून येईल गेल पाऊस तर उद्याच फेकीन सकाळी. चल बाबा, आता हे तर फिरायला गेले, मी का करू आता? आता करमून नाही राहिला. वावरात गेला तर कसंही मनोरंजन होते. एक तर लाईटही नाही आहे, टीव्ही चालू केली असते तर. का करू आता? तांदूळ बिंदूळ तर सापच केले आहेत. चल एक काम करतो, ह्या सूर्यकांताच्या घरी चालले जातो. ब्लाऊज झाले म्हणत होती, आणून घेतो. ओल्या गाद्याला पाहिजे 2-4 ब्लाऊज जास्तीचे. हो हो तशीच करतो, जाऊन येतं ब्लाऊज आणून घेते. बापा बापा, काहो कसा पाणी शांताराम. हो ना, आला बिल्ला तर का नाही बयाच बनवते हा पाऊस. हो ना, दिवसभर चरो चरो येऊन राहिला पाऊस. झडच आहे झडच, फक्त ते का 2 तासासाठी सकाळी थांबला होता 10 वाजेकडे. मी तर म्हणलो वावरातच गेला असतील तू. गेलो होतो वावरामध्ये, पाणी आला म्हणून म्हणा. पाणी आला तर आला, गरजत होता ना खूप. मग घरी वापस आला. बाया तर वावरात पोहोचल्याच नाही, अर्ध्या रस्त्यातूनच वापस आल्या. असं का? नाही चांगलं झाला वापस आल्या तर. कसं ह्या गर्जनामध्ये वावरात राहणे बेकार आहे. तो पाऊस किती आला तर काही फरक नाही पडत, पण हा गरजते ना खूप. आता पाण्यानं थेंब टाकलं तर मी म्हणलं थोडासा फिरून येतो. कुठे चालला होता तर? येत होतो तुमच्याच घराकडे, तासबीस खेळू म्हणत होतो. अरे माझाही तसाच विचार झाला होता, म्हणून मी घरून निघालो. पण मी का म्हणतो शांताराम, ह्या झडीमध्ये नाही का पार्टी गिरटी केला तर मज्जा येते. अहो सरपंच भाऊ म्हणता तर बरोबर आहे, पण कुठं करावच्या पार्टी? करायला गेला तर पोरा बारा बायकोच राहते. आता तुमच्याही घरी वहिनी आहेतच, जमत नाही ना घरी करणं. घरी करायला गेला पार्टी बिर्टी, दिसला गिसला आपण पेतांनी बितांनी, पार्टी राहिली जिथल्या तिथं, त्यांता धरल काढी आणि घराच्या बाहेरच काढेल मला तर. अबे शांताराम, ते तशी पार्टी नाही म्हणलो पेवा बिवाची. तुला तर बस तेच दिसते पार्टी, पेवा बिवाचीच. मारचार असेल का शांताराम? अशानं मारचार असेल तू. आता पार्टी म्हणल्या तर मग कोणती, मी तोच समजलो बापा. अरे तसा नाही, हे हिरालालच्या नाही का पांठिल्यात जाऊ बढिया, तिथं कॅरम बोर्ड वगैरे आहे, मस्त खेळू. आणि त्याला बनव म्हणू अंड्याची डिश बनव म्हणू, आणि करू पार्टी बढिया. अंड्याची डिशची पार्टी करू. का म्हणतो, कसा विचार आहे मग? नाही नाही, विचार तर बरोबर आहे, पण मी का म्हणतो, एखाद्याला बकरा बनवून ना, का म्हणता सरपंच भाऊ? तरी तर आता भेटल्या पाहिजे ना बकरा बनवायसाठी कोणीतरी. चल हिरालालच्या पांठेल्यात जाऊ, मग पाहू तिकडे कोणी भेटला तर बनवून घेऊ त्याला बकरा. कसा सरपंच भाऊ, आपल्याच पैशाने खाल्ल्याने मजा नाही येत. मजा जेव्हा येते दुसऱ्याने आपल्याला पार्टी चारला तर मग मजा येते. आपण आपल्या कशाला खिशाला खार लावायचा? पाय बापा आता तू, मी तर म्हणत होतो तुझ्याकडून आता खाऊ बापा अंड्याची डिश. माहित आहे मला, म्हणूनच तसा बोललो मी. माहित आहे, माझ्यावरच चंदन बसवणार होते तुम्ही, म्हणून म्हटलं. हा बेटा सरपंच चारते का कोणाला? काऊन तर का विचार करत बसला अजून शांताराम? काही नाही, आता म्हटलं कोणाकडून पार्टी घ्यायची. अरे चल ना तिकडे, चल ना त्या हिरालालच्या पांठील्यात चल, पाहू मग तिकडे. शांताराम, मी का म्हणतो बाबूरावला वगैरे बोलवून का फोन करून? नाहीतरी कॅरम खेळायला 4 जण पाहिजेत ना. पाहू आता, पाहूच्याला पहिले. किती वाजे पोहोचली पिंकी? मम्मी आताच पोहोचली. झालं 15 मिनिट, हातपाय वगैरे धुतली
आणि म्हटले तुला फोन लावून घेते. तिकडे येत आहे का पिंकी नागपूरला पाऊस? हो मम्मी, इकडे खूप पाऊस येत आहे. मग बेटा कशी कशी पोहोचली तर रूमवर? अरे मम्मी, ऑटो वगैरे होते ना. ओली बिली तर नाही झाली? नाही नाही, छत्री दिली होती ना तू. बस स्टॉपवर ना ऑटोवाले जवळ येतात. आणि माझी रूम पार्टनर पण होती ना सोबत. असं का? तिला फोन केली होती का? हो, ते माझ्या ना अर्धा तासाच्या आधीच पोहोचली होती बस स्टॉपवर. मग माझ्यासाठी थांबली. चांगला झाला बेटा, चांगला झाला. दोघी जणी होते सोबत तर. मम्मी कुठं आहे तू? अरे घरीच आहे मी. आता वावरात जाईन म्हणत होती ना मावशीच्या. गेलो होतो ना पिंकी, वापस आलो मग. अर्ध्या रस्त्यामधूनच वापस आलो. खूप पाऊस आला आणि असे विजा वगैरे चमकत होते, तर वापस आलो बापा मग आम्ही. असं का मम्मी? आणि बाबा घरी आले का? हो, ते मी वावरात गेली ना मग आले खरं. कुठं आहेत तर बाबा मग? अरे आतापर्यंत पाऊस आला, बस आता 15-20 मिनिट झाला. पाऊस नाही येत आहे तर आता गेले तुझे बाबा आता फिरायला तिकडे चौकात वगैरे. चहा वगैरे घेतला आणि गेले. आजी का करते? आजी बसल्याच आहेत माझ्याजवळ. आता चहा वगैरे झाला, आता बसला होता तर तेवढ्यात मग आला तुझा फोन. आजीसोबत ना आम्ही गोष्टच करत होत्या. पिंकीचा फोन यायचा आहे, पोहोचली की नाही असं तसे नाही का. येऊ का आजीजवळ फोन? मम्मी नंतर फोन करते ना मी. आता नरम वगैरे झाली आहे, थोडे कपडे वगैरे चेंज करते आणि मग आजीसोबत बोलीन. मी म्हटले तुला आधी फोन लावून टाकते, मग कसं तू चिंतेतच राहशील, पोहोचली की नाही, फोन नाही आला असा तसा म्हणून. हो हो ठीक आहे ना, मग करशील फोन, मग बोलशील आजीसोबत. ठीक आहे मम्मी. काय म्हणते कोणता पिंकी, पोहोचलं म्हणते का? हो हो आई, पोहोचलं म्हणते. आता कपडे वगैरे चेंज केल्यानंतर मग लावतो म्हणे फोन, तुमच्यासोबत वगैरे बोलीन म्हणे. हां करल. आई सांगू का तुम्हाला, शांतताईचा आणि माझा पायच खपला होता चिखलामध्ये. कसा हो, पाहून चालता नाही येत का तुम्हाला दोघीलाही? मार गोष्ट हाकालत जात असाल. नाही आई, ते वावरात जायचे रस्ता एवढी खराब झाली आहे, थोड्याशा जागेवरून काही सांगा नको. कोणाचा तिथं ट्रॅक्टर बिक्टर फसला असेल. आता पाऊस आला तर काही तो असा गड्ड्यासारखा दिसला नाही. बरा झाला बापा, हे ललिता वगैरे होती तर हात दे ना. काही आटबीट तर लागला नाही ना पायाला? नाही आई, आट वगैरे नाही लागला काही. आता कसं आई, माझ्या डोक्यावर होता पाण्याचा घगरा आणि ताईच्या डोक्यावर होती शिदोरी. काहून पाण्याचा घगरा होता तुझ्या डोक्यावर? त्याच्या वावरात तर मोटर आहे ना. मोटर आहे आई, पण पावसाचं पाणी जाते विहिरीमध्ये तर तो पाणी चांगला नाही राहत म्हणते ताई, तर घरूनच पाणी पकडून म्हणाली. मी म्हटली धरते बापा, आता ताईजवळ शिदोरी होती तर. वावरात जायसाठी रस्ते बिस्ते चांगले पाहिजेत. हा माहीत आई, कधी दुरुस्त करतात तर तो रस्ता ना एवढा खराब आहे बापा. अशा झडीबिडीमध्ये तर त्या रस्त्याने जायची इच्छाच नाही होत. शांता, तुझे मोठे लंबे आयुष्य आहेत, आता तुझ्याच गोष्टी सुरू होत्या. असं का मावशी, चुगल्या बिगल्या करत होत्या की का माझ्या दोघेही सासू ना? चुगल्या कशाला करून बाबा, तुम्ही फसल्या होत्या खरं दोघी जणी, तर कोणता सांगून राहिली आता माझ्याजवळ. त्याच गोष्टी सुरू होत्या. ये ना, बस ना, उभीच आहे तिथं. हो मावशी, फसला होता बाबा, जीवाचा हसात झाला असता, पायच मुरकटला असता, पडला गिडला असता तर रोवण्याच्या जागी रोवणार राहिला असता मावशी. हो बापा शांता, काही व्हायला काही लागत नाही. कोणता जा ना, चहा बनवशील. बापा आई, आताच तर चहा घेतला तुम्ही. बघ शांता, अशी बैताळ आहे हे कोणता, म्हणून मग मला गुस्सा येते हिची. आता चाय बनव म्हणलं तर आता मी पिणार आहो का? आता आमचा चहा झाला, पण आता तू आली ना म्हणून चहा बनव म्हणतो. तर पाय उलटी म्हणते, तुम्ही आताच तर चहा पेल्या म्हणून. मी का माझ्यासाठी बनव म्हणतो का? माहीत आहे किती चहा भेटला तरी कमीच आहे माझ्या सासूला. कोणी आला का साधते माझ्या सासूची चहा प्यायची मस्त. हो बनवते. अहो नाही कोणता चहा राहू दे. मी ना आता घरून चहाच घेऊन आली, तुझ्या भाऊजीला पण दिली आणि मी पण पिली. आता कसं आहे, झड होती ना, तर झडीमध्ये चहा पिल्याशिवाय होतच नाही. आता थोडासा पाण्याचा थेंब थांबला, आता म्हणली येते थोडाशी. कोणता हातामध्ये मोबाईलच आहे ना, कोणाला फोन केली होती तर? काही नाही ताई, ह्या पिंकीचाच फोन आला होता, पोहोचली म्हणून फोन केला होता तिनं, तर तिच्यासोबत बोलली. मी काय म्हणतो, कोणता काही कामं आहेत का तुला? आता आज कशाचे कामं, आता बसणेच आहे. चल ना, येते का सूर्यकांताच्या घरून येऊन? त्यासाठी ताई ते मागेच ब्लाऊज शिवायला टाकली होती, शिवून झाले म्हणून सांगितलं, पण कसं आता मी काही गेली नाही. आता म्हटली आज झडीची काही दुसरे कामं करायची इच्छा होत नाही आहे, तर म्हटली जाऊन ब्लाऊजच आणून घेतो. जात होती तर म्हटली तुलाही विचारून घेते येते का आता. हो येते ना, काही कामं बिमं नाही आहेत. आता भांडे कुंडे सगळे झाले घासघूस करून, आता फक्त सायंकाळचा स्वयंपाक बाकी आहे. हो ना, आता का 3 वाजले आता नाही का.
आता 6 वाजेशिवाय स्वयंपाक बनवणार आहे का? नाही नाही, 6 वाजेशिवाय काही बनवत नाही मी स्वयंपाक बिंपाक. गरम गरम खातात आमच्या घरी. आईला विचारते बाबा का म्हणतात तर. आई, का झाला कोणता? सूर्यकांता ताईच्या घरी जाऊ का म्हटले. ताई जात आहे तर चल म्हणत आहे. आता केवढी म्हणावा, हा बहीण आहे म्हणून हो का तर विचारते. नाही तर अशी तर स्वतः जाते इकडे तिकडे, तर एका शब्दानं नाही विचारत का आई मी यांच्या घरी चालली की मी त्यांच्या घरी चालली म्हणून. हं? नाही, मोठ्या आजकालच्या सुना ना छत्रे आहेत. मावशी का नाही म्हणणार आहे का तुला कोणता? नाही मावशी? हो ना, मी कशाला नाही म्हणेन बाबा. जा ना, आता कामं नाही आहेत तर जा. आई हा मोबाईल ठेवते घरी. हा फोन येईल पिंकीचा तर बोलाल मग. हो ठेव ठेव. का हिरालाल, हा दुकान बंद ठेवून तिकडे बाहेर गावी जातो तू? अरे का करू, तर दुकान चालत नाही ना. आता पावसाळ्यामध्ये सगळे वावरा शेतात जातात, दुकानात कोणी येतच नाही कुठे. तर म्हटलं तिकडे जाऊन तर ते तरी कमाई होऊन जाईल. असं किती आणला तर मग? आणला 5,000 खाऊन पिऊन. अरे वा, बढिया. हो ना, आता इकडे 4-5 दिवसात कुठं 5,000 कमवला असता का माणसानं? नाही नाही हिरालाल, बरोबर आहे तुझ्या. आणि पोरगा काही पाठवते की नाही तर पैसे दिले? आपला पोट भरते तो. याटो घेईन म्हणते बाबा, आम्हाला 5 पैसे पाठवत नाही तो. हा, चांगला आहे ना, चांगला आहे. ऑटो घेईन म्हणते तर तसंही आपल्या गावामध्ये ऑटोची आवश्यकता आहेच. पप्पू ऑटो चालवत होता तर बघ, हं कधी कोणताही काम पडलं तर पप्पूचा ऑटो बोलवत होता. हं आता किती तकलीफ जाते माणसाला. कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना स्वतःच सोडून द्यावं लागते. तो ऑटो तो होता ना. तो ऑटो त्या मालकानं विकला ना त्याच्या. हा, महिन्याचा त्याला भाडा देत होता. असा भाड्यावरती होता का? हो बापा, भाड्यावरतीच होता. तुला का वाटला आमचा स्वतःचा होता असं वाटला का? हो, मला तसंच वाटलं. नाही नाही, त्यानं भाड्यावर आणलं होतं. गिराईक मिळाला विकून टाकला त्याने. त्याला पप्पूला काही दुसरे कामं जमत नाही, तर म्हणते मला ऑटो घ्यायचा आहे. पैसे मागत होता. म्हटलं कुठले पैसे देऊ बापा, तुला ऑटो घ्यायचा आहे तर जा कमाई करून आण आणि घे. आता पाय रमेश, ना लग्नाचाही झाला पोरगा. आता ऑटो घ्यायसाठी त्याला पैसे दिले असतो तर पुढल्या वर्षी लग्न करायचं आहे. मग लग्नाच्या पायात बसलं असतं ना त्यानं, पण पैसे द्यायला पाहिजेच होता ना ऑटो घ्यायसाठी. पोटा पाण्याचा होता विचार. नाही नाही, तो मग तसाच पाहिला असता ना त्याने. स्वतः त्यालाही समजलं पाहिजे ना पैसे कमवायला किती मेहनत करावी लागते म्हणून. स्वतः कमाई करून तो घेईल आणि चालवेल का नाही तेव्हा समजेल त्याला. आता माहित आहे, किरायाची ऑटो होती तर बरोबर चालवत नव्हता ना, आळसपणा जास्त. घरीच राहत होता, नेत नव्हता, काही नाही. असा कुठं धंदा चालते का? आता सकाळी उठून 8 वाजे येतो इथं. आपला खोलतो दुकान, कसंही 10-20 कप चाय विकते, निघते आपलं रोजीरोटी होते. मी का म्हणतो हिरालाल भाऊ, त्या चायच्या बरोबर नाही का मस्त भजे गिजे पण काढत जा. एकट्याला नाही जमत ना बाबा. तरी आता आहे ना, अंडे वगैरे विकतो तरी. अंड्याची भुंजी, अंड्याची डिश, उकडलेले अंडे. पण हिरालाल भाऊ, मी का म्हणतो सगळेच अंडे खातात का? कोणी न खाणारे मग त्यांच्यासाठी पाहिजे की नाही काही मस्त भजे पण लाव. म्हणजे पाय मग कसं चालते तर तुझ्या चायचं दुकान. भजे खायचे असतील नाही रमेश तुला? हो गा हिरालाल भाऊ, हा मोसम पाहून पाऊस येऊन राहिला. झड आहे, भजे खायची इच्छा होऊन राहिली. अरे तर घरी मन वहिनीला भजे बनवायला लाव. नाही बाबा, उभ्यानं बोंबलेल माझ्या मागे भजे बनव म्हणेन तर. अरे वा, काही म्हणा, झड राहिली ना आपला दुकान चांगला चालते. गिराईक जास्त येतात. बसा बसा सरपंच भाऊ, शांताराम भाऊ बसा. का बनवू चहा? हो हो, बसतो ना हिरालाल. बनव बनव हिरालाल, चाय बनव. बढिया कडकवाली चाय बनव. हा हिरालाल बनव मग. आता रमेश म्हणून राहिला तर बनव चाय बढिया कडक. नाही का सरपंच भाऊ, पुष्कळ दिवसाच्या नंतर रमेश चाय पाचतो म्हणते. बढिया. अरे नाही शांताराम, तू स्वतःसाठी म्हणत असेल ना, आपल्याला कशाला पाहिजे? अरे हो खरा. आता नाही म्हणेन तर फालतू माणूस कमजोर दिसेल नाही का? नाही नाही सरपंच भाऊ, मी पाचतो ना चहा. का असे तसे समजले का मला तुम्ही? नाही का, दिलदार माणूस आहेस तू. पण मी का म्हणतो रमेश, चहाचं नुसतं चहा पिल्यानं काही मजा नाही येणार. कसं आज झड आहे, थोडंसं काहीतरी नाश्ता बिस्ता पाहिजे. पहा शांताराम भाऊ, आता चहा तर माझ्याकडून आहे, आता नाश्त्याचा बघा बाबा तुम्ही. आणू का मग चहा आणू का? बसा ना तुम्ही, मी चहा आणतो. ते हो ना हिरालाल, बसायसाठी चालू, चहा प्यासाठी चालू आणि नाश्ता पण करू. तू टेन्शन घेऊ नको, आज तुझे दुकान मस्त चालणार आहे.
काय आज झड आहे, मस्त गिराईक येतील तुझ्या दुकानात. हो हो शांताराम भाऊ, काही म्हणा, झडेच्या दिवशी ना मस्त दुकान चालतंय आपलं. आतापर्यंत 4 दर्जन अंडे खपले आणि 4 लिटर दूध. अरे वा वा, मस्त आहे ना मग तर तुझ्या. पण हिरालाल, मी का म्हणतो, तू तिकडे गेला होता हं? म्हणतात मस्त पैसे आणला तिकडून कमवून. हो हो, आणलं ना भाऊ. त्याच्यात काय लपवायचं आहे, खाऊन पिऊन बढिया 5,000 रुपये आणला. अरे वा वा वा, बढिया बढिया, एक नंबर काम जमला तुझा. मग हिरालाल, पार्टी पाहिजे बा तुझ्याकडून. अरे बापा, आता 5 टन 1,000 रुपये आणलं तर कशाची पार्टी देऊ. हे सगळे दुर्गाजवळ आहेत बापा, माझ्याजवळ फुटी कवडी नाही दिलं तिनं. का बारीक कातून राहिला तू हिरालाल, तुझ्या जागी मी राहिलो असतो ना. असं कोणी म्हणतपर्यंत वाटत नाही बघितलं असतो, देऊन दिलो असतो पार्टी. शांताराम भाऊ, तोंडाची होते का पार्टी म्हणजे? 4 माणसालाही दिला पार्टी तरी 1,000-2,000 रुपये लागतात ना. उठ बटा हिरालाल, मी ते पार्टी नाही म्हणत बापा. तर आपल्याजवळ जो आहे तोच द्यायचा. अशी बात आहे का मग? ठीक आहे ठीक आहे, आजचा चहा माझ्याकडून पिऊन घ्या. नाही नाही हिरालाल, आता चहा तर रमेश पाजून राहिला आपल्याकडून, फालतू त्याला कशाला नाराज करायचा. शांताराम आहे ना, आता मी याच्यात कशाला नाराज होईन. हिरालाल चहा पाजेल तर मला तर खुशी होईल उलटी. आता तुझी इच्छाच आहे त्याची. तर मी का म्हणतो, एक काम कर, बढिया अंड्याची डिश चार आपल्याकडून. का शांताराम, तू थोडस पाहून बोलत जा बापा. आता खरोखर हिरालाल का तुला अंड्याची डिश चालेल का? हो, तो पण आहे नाही का? नाही नाही, काहून नाही चालेल. अंड्याची डिश याच्यात काय, किती लागणार आहेत अंडे? 2-2 अंड्याची तर डिश खाल तुम्ही. आता एवढाही कमजोर समजले का मला? जमला रे जमला, जमला बढिया, झिणका जमला. पाय बाबा हिरालाल, नाही तर म्हणशील शांताराम भाऊनच म्हणलं ना बापा अंड्याची डिश चरायला. नाही का शांताराम भाऊ, का अशा फालतू गोष्ट करते? पाय हिरालाल, आम्ही 3 जण आहो. 3 जणाला आम्हाला चारावं लागते तुला अंड्याची डिश, आणि तू पण खाशील. हो हो, ठीक आहे ना. तर चल मग, ठीक आहे, बनव तू अंड्याची डिश आणि रमेश कडून चहा बढिया कडकवाली. हो हो, ठीक आहे ठीक आहे, बसा बसा तुम्ही. हो, आम्ही कॅरम खेळतो ना. अरे पण 3 जण आहोत ना कॅरम खेळायसाठी, 1 जण पाहिजे अजून. नाही ना हिरालाल, हिरालाल खेळते का? आता मी अंड्याची डिश बनवतो, चहा बनवतो, आणि खेळीन कधी मग? अरे तो पण आहे खरा. का फालतू गोष्ट करता तुम्ही. 3 नाही जमत कॅरम खेळायला? चला खेळू बढिया. अरे हो खरं, 3 तर जमते. जगली जगली बढिया, झडीची पार्टी जगली बढिया, एक नंबर. नाही खरी हिरालाल, मानावं लागेल तुला. खूप मोठा दिलाय तुझ्या. का शांताराम भाऊ, तुम्ही पण. सूर्यकांता, कपडे शिवत होती का? नाही नाही ताई, मस्त आली ना झोपली. आता तुम्ही आवाज दिले तर उठले मी. तुझ्या झोपेच्या तर खोरमात झाला. नाही नाही ताई, आता उठणारच होती, तेवढ्यातच आवाज दिला तुम्ही. ताई, मस्त रंगीबेरंगी वाकर शिवता तुम्ही तर. ते वाचतात ना कपडे, हे सलवार बिलवार शिवायला आणतात तर मग तेच लावून टाकावा. ताई, मागे सांगितले होते मी, मला द्याल म्हणून दिले नाही. वहिनी का करतात, जे येतात ना तेच मागतात. दिसले ते थैल्यामध्ये तर घेऊनच जातात. आता कोणाला नाही म्हणेल ना कोणाला हो म्हणेल. मलाही देशील हो बाबा सूर्यकांता एखाद्या वेळेस. मी शिवून पाहिन मस्त वेगवेगळे नवीन नवीन कपड्यांचे वाकर. हो हो ताई, आता ना ते वेगळे ठेवावे लागतील. हे इकडे ठेवला मशीन जवळ की नाही, कोणी येतात ना मग विचारतात आणि घेऊनच जातात. किती दिवस झाला याल घरी याल म्हणते तर घरी येत नाही. आज फुरसत मिळाली तुम्हाला झडीची. हो, आता तसं नाही तर का आता. सूर्यकांता, ब्लाऊज झाले म्हणले ना शिवून, दे ना तर मग. देते ना बापा, आजही तुम्हाला घाईच आहे का? त्या माझ्या भावजेला याल याल करते तर हे माझे भावजही नाही येत. आता पहा, तुमच्या मिसानं त्या पण आल्या. बसा आता, चहा वगैरे बनवते. उठो बापा, चहा आता पिऊनच आला आता आम्ही. नाश्ता करा मग. त्या झडीबिडीत ना कसा गरम गरम नाश्ता राहिला ना तर मज्जा येते. अरे पण आता पोहे आहेत नाही घरी, पोहे बनवली असते तर. राहू दे ना सूर्यकांता. एक काम कर सूर्यकांता, तू पण चल, आणि कुंताई येते आमच्या घरी, आणि ललिताला पण चल म्हणून. मस्त नाही का या झडीची बढिया भजिया पार्टी करून. अशा पाण्याच्या मोसम मध्ये मस्त गरम गरम भजी खायला मजा येते. ठीक आहे ना ताई, तुमच्या घरी कशाला, आमच्या घरीच करून ना बढिया. आता किती का लागणार आहे ताई, मी नाही बनवू शकत का घरी? नाही म्हटलं, आता तुला कशाला त्रास. नाही नाही, बढिया आमच्या घरीच बनवू. आहेत बेसनही आहे, कांदे आहेत, पण मिरच्या नाही आहेत. ह्या ललिताच्या घरी असतील तर विचारतो आणि तिलाही बोलवून आणतो. एक काम करा ना ताई, तुम्ही जा तिला बोलवायला, ललिताला कांदे बिंदे द्या, मी कापतो. आणि मिरच्या धरून या पटकन त्यांच्या इथून. हो हो वहिनी हो. का इंदुताई परत होते का पैसे? पैसे आणून दिले तर मग नंतर कधी झाले असते.
नाही हो ललिता, तसं काही नाही. आता घरी बोर बोर लागत होता तर म्हटलं पैसे देऊन होते आणि कसं चांगला वाटते. पाऊस येत आहे तर घरी असा बोर बोर लागत होता. हे आमच्या इथले माधुरीचे बाबा घरी बसले नसते का, तेही गेले बाहेर फिरायला. मग एकटीला कसा वाटते म्हणून मी आली. बसा मग, चहा बनवते बढिया. बापा सूर्यकांता आली ना. अरे सूर्यकांता ये ये बस, आता चहा बनवायलाच जात होती मी. नाही नाही ललिता ताई राहू द्या चहा वगैरे, मी तर तुम्हाला बोलवायला आली. आणि सरपंच ताई तुम्ही पण चला. काय तर तुझ्या घरी ह्या पाण्याचा पाहुणचार आहे आमच्या घरी. ते झड लावली ना पाण्याने, तर आता म्हटलं पाहुणचार करावा. असं का ललिता ताई, मिरच्या पाहिजेत होत्या 7-8 आहेत का? हो हो आहेत, पण का बनवून राहिली तर तू? आमच्या इथं ना शांताताई आणि कुंता वहिनी आल्या आहेत, तर म्हटलं आता गरम गरम मस्त भजे बनावा, तर मिरच्याच नाही आहेत. तर म्हणून ना मी मिरच्यासाठी आली तुमच्या घरी. असा मिरच्यासाठी आली म्हणून चल म्हणत आहे. नाही नाही, तरी तुम्हाला बोलवणारच होती. आणि मला, मी यांच्या घरी आहे म्हणून म्हणत आहे की का ताई, तुम्हाला पण फोन करून बोलवणार होता ना. चला ना पटकन, मिरच्या आणि सांबार असेल तर सांबारही देऊन द्या. दोघी जणी आमच्या घरी बसल्याच आहेत. त्यांच्याकडे दिली कांदे बिंदे बेसन गिसन भिजवा म्हटली, मी येते पटकन मिरच्या मागून. चल बाबा, आता चहाच बनवणार होती मी. चल बढिया, तुमच्या घरी भजे पार्टी करू आणि चहाही पिऊ. हो हो चला चला, आणते मिरच्या. घ्या ना बाबा, गरम गरम घ्या ना. कसे झाले तर सांगा. नमक नमक कमी असेल तर उपा देईल. खारट तिखट बरोबर झाले का नाही तर पहा बापा, सांगा ना लवकर. अहो सूर्यकांता, बनव ना मग, खाऊन ना सगळे मिळून. नाही नाही ताई, गरम गरम घ्या. सूर्यकांता मस्त जमते तुमच्या घरी. मस्त चुलीवर भजे बिजे स्वयंपाक करायला मस्त जमते. या पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये चुलीवर स्वयंपाक करायला मज्जा येते. मस्त गरम गरम लागते. वीज तुझ्या समोर बसला का नाही का? हो ताई, मी फक्त उन्हाळ्यामध्ये नाही का गॅसचा स्वयंपाक करते, नाही तर जास्त करून चुलीवरच करते स्वयंपाक. आमच्या घरी तर जमतच नाही बाबा चूल पेटवायला. बढिया जमले असतील सूर्यकांता भजे. सेंटच एक नंबर येऊन राहिली. ललिता वहिनी तुम्ही तरी खाऊन पहा कसे झाले तर. चांगलेच झाले असतील ना. पण मजा आली आज. अशी भज्याची पार्टी सगळ्याच्या घरी झाल्या पाहिजे. मागे कोणाच्या घरी झाली होती? सरपंच ताईच्या घरी झाली होती मागे. आता सूर्यकांताच्या घरी झाली. आता याच्यानंतर ना आमच्या घरी. अरे वा, चांगलं आहे मग. अशीच एखाद्या वेळेस झडझूड राहील तेव्हा मग येऊ ललिता तुझ्या घरी पार्टी करायला, भज्या पार्टी. हो ना ताई, मी तशीच तर म्हणत आहो. मज्जा येते मस्त सगळे मिळून, मस्त एकत्र मिळून मस्त भजे बिजे बनवा आणि खा. आपण तर खाता हो, पण आपल्या घरचे लोक ते का कमी आहेत का? तिकडे पानठेल्यामध्ये हाटलामध्ये जाऊन खातात, नाश्ता करतात. आपण एखाद्या दिवशी बनवला ना खाल्ला तर काय होते? हो ललिता, बरोबर म्हणते तू. पाहायला जातो का आपण माणसांना ते जाऊन पानठेल्यामध्ये खातात तर त्यांची चिंता सोडा आणि मस्त मजे ना भजे खा. कुंता वहिनी प्लेटी द्या ना. प्लेटीमध्ये घ्या 4-4 भजे आणि घ्या गरम गरम खा बढिया. पहा बापा, गरम गरम सांभाळून खाल, नाही तर बस दुसऱ्या दिवशी पोटच दुखेल तुमच्या. उद्या यायचे आहे वावरामध्ये परा लावायला. हो ना, येऊन ना. इंदू तुला पण यायचं आहे बाबा. आज तर नाही आली होती. बरं झालं ना ताई नाही आली तर. फालतू तुम्ही गेले ना वापस आले. हो, तुझ्या काम जमला बढिया. आणि मला तर तुम्ही काही बोलवले नसते इथं भजिया पार्टी करायला. मी ललिताच्या घरी आली म्हणून बोलवले बाबा. नाही हो सूर्यकांता, नाही नाही सरपंच ताई, तसा काही नाही. हो ना, खरंच आली असती का बोलवायला? बोलवायला तर नाही आला असता, पण फोन वगैरे केला असता म्हणा या म्हणून. नाही, रजनीलाही बोलवली होती मी वावरामध्ये परा लावायला, तर आली नाही ना ते. ते येते का आता रजनी? रजनी, मंजुळा काकू, दुर्गा मस्त गेल्या त्या वावरामध्ये. कोणाच्या वावरामध्ये? मंजुळा काकूच्या वावरात परा सुरू आहे ना, त्यांचा रोवणा सुरू आहे. त्यांच्या वावरामध्ये जाताना दिसले मला. पहा किती म्हणावा या रजनीला. मी गेली तर हो म्हणाली, येतो म्हणाली, ना तिकडे गेली नाही. बापा ताई, सांगाच नको त्या तिघींच्या काही. एकामेकाच्या घरी जाणे, एकामेकाच्या घरची भाजी नेणे खूपच चालून राहिला आता. म्हणजे खूपच चालून राहिला. नाही नाही, चांगला आहे म्हणा, चालल्या पाहिजे. पण मी म्हणतो सरळ मला म्हणाली असती की माझ्या नाही जमत, मी मंजुळा काकूला हो म्हणली का काही अशी सांगायला पाहिजे होते ना. कशाला मला हो म्हणाली? मग अशा दोघल्या बायांची ना मला गुस्सा येते. जाऊ द्या ना ताई, नाही आल्या तर का करता. जे खा गरम गरम भजे. कसे झाले तर सांगा. वहिनी घ्या ना, प्लेटीमध्ये द्या ना. हो हो, देते. आम्हीच खाऊन का सूर्यकांता, तू पण खा ना. खातो ना ताई, खातो. खा तुम्ही खा आणि सांगा कसे झाले तर. मस्त एक नंबर कुरकुरीत झाले बापा. मस्त सूर्यकांत ताई. वहिनी मावशीसाठी थोडासे घेऊन जा. हो नेईन ना.
आई एक काम करा ना, मी काढते, तुम्ही खा ना भजे. वहिनी तुम्ही खा आधी, मग तुमचे खाऊन झाल्यावर काढाल, मी खाईन मग भजे नंतर. ठीक आहे. चला बा, काही म्हणा, मज्जा आली. झड होती तर मज्जा आली मस्त. भजे खायला तरी मिळाले. ते बनवून तर खातो म्हणा, पण अशी मज्जा नाही येत. जमले ना चांगले? हो ना सूर्यकांत ताई, काही मीठ नाही लागत, तिखट नाही लागत, काहीच नाही, बरोबर आहे. मी तर काढत आहे, पण कोणा भिजवलं? शांताताईनं भिजवलं ना भज्याचा. भिजवण्याला महत्व आहे ना मग. हो काही म्हण, शांताताईच्या हाताचा ना सगळंच वाण चांगला लागते. ए बापा, झाला आता एवढी तारीफ नका करू बापा, सगळ्यांनाच चांगला बनवता येते. चला तर मंडळी, आता आम्ही खात आहोत भजे. तुम्ही पण बनवा गरम गरम भजे. तुमच्या इकडे असेल पाण्याची झड तर बनवा मस्त गरम गरम भजे, पाण्याचा पाहुणचार करा. कोणता वहिनी, पापड वगैरे तळू का? तळा ना बापा, तळा. साबुदाण्याचे पापड असतील ना तुमच्या घरी, तळा मग. हो हो आहेत ना. बघा आता तुमच्या बरोबर बोलत होती, आता पापड तळू का म्हणतात. तर मी काय म्हणत होती, मग कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.